श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. परवा मी एक व्हिडिओ टाकला होता की मी संतान प्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायण केलं. तर आज ते पारायण मी कसं केलं किंवा संतान प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य व्रत पाळावं लागतं, तर ते ब्रह्मचर्य व्रत पाळून मी संतान प्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायण कसं केलं हे सांगेन. आज ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे की 60 वर्षाची जी बाई होती, जिला कन्या पुत्र बाळ हे काहीच नव्हतं, तिने अख्खं 60 वर्ष तिचं एक निपुत्रिक म्हणून ती जगली आणि दत्तगुरूंना ती दररोज फक्त तुपाची निरंजन नेत होती. त्यामध्ये तिने सातत्य ठेवलं, पिंपळाची सेवा केली आणि त्याला प्रसन्न होऊन दत्तगुरूंनी तिला कन्या पुत्र दोन्हीही दिलं. अगदी तिचा विटाळही गेला होता आणि तरी तिचा विटाळ परत येऊन तिला कन्या पुत्र दोन्हीही झालं. तर मला सांगा, महाराज त्या 60 वर्षाच्या स्त्रीला जर बाळ देऊ शकता, तर तुम्हा काहीच नाहीये ना. आपण जर सातत्य ठेवलं, आपण जर सातत्यपूर्वक सेवा केली, त्यांची जेवढी श्रद्धेने आपल्या मनात जितकी महाराजांविषयी श्रद्धा आहे तेवढी विश्वासाने जर सेवा केली, तर महाराज नक्कीच तुम्हाला फळ देतील ना. आणि गुरुचरित्र पारायण केव्हा करावं हा खूप प्रश्न असतो आणि अजूनही मला असे प्रश्न येतात की ताई, स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करावं का? तर हो, करू शकतात. स्त्रिया दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पारायण करू शकतात. आणि त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. तुमचं जर मन पवित्र आहे, अंतकरण पवित्र आहे, तुमचे कर्म चांगले आहे, तर तुम्ही गुरुचरित्र पारायण काळ वेळ वार काहीही न बघता तुम्ही पारायण करू शकता. आता तुम्हाला सांगते, हा जो ग्रंथ आहे, कॅमेरात उलट दिसत असेल, पण हा जो ग्रंथ आहे हा तुमचं आयुष्य बदलून टाकेल एवढी शक्ती या ग्रंथामध्ये आहे. याला आपण पुस्तक म्हणू शकत नाही, कारण की याची ताकदच तेवढी आहे. हो, वाचायला म्हणजे वाचायला वेळ लागतो, पण तो वेळ तुम्ही देतायत ना, तर तो महाराज तुमच्या एक एक शब्दाचं ऋण ठेवत नाही. तुमचं एक एक शब्दाचं जे ऋण आहे ते महाराज परत करतात. वेळ आल्यावर नक्की ते भेटतं. आणि हा जो ग्रंथ आहे ना, तर हा ग्रंथ एवढा चमत्कारी ग्रंथ आहे, दिसायला अगदी लहान आहे, पण हा ग्रंथाने माझं अख्खं आयुष्य बदललेलं आहे. मी आज जिथे उभी आहे, तुमच्या समोर बोलतीये, किंवा माझं युट्यूबचं असो, माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये असो, बाळाच्या संदर्भात असो, माझं पूर्ण आयुष्य या ग्रंथाने बदलून टाकलंय. आता मी सांगते की तुम्हाला सगळ्यांना माहिती, मलाही संतान प्राप्ती नव्हती. मी हे गुरुचरित्राचे 2 वर्ष लगातार प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण केले. आणि असं नाहीये की पारायण करताना महाराजांनी मला फळ दिलं नाही, दिलं, पण ते काही कारणास्तव महाराजांनी घेऊनही टाकलं, मिसकॅरेज वगैरे झाले माझे. तर पण जे मला फळ दिलंय आज महाराजांनी, जे माझ्याकडे आहे, त्याची किंमत शब्दात सांगणं मुश्किल आहे आणि ते ह्या ग्रंथामुळे मिळालेलं आहे. हो, माझ्या बाकीच्याही सेवा भरपूर केल्या मी, पण हा जो ग्रंथ होता याची खूप मोठी सेवा होती. केंद्रात मला सांगितलं गेलं होतं की संतान प्राप्तीसाठी तू नाही काही केलं तरी चालेल, फक्त प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण कर. अगदी मला 7च सांगितले होते, पण मला जोपर्यंत बाळ राहत नाही तोपर्यंत मी पारायण करेन असं मी बोलली होती. आणि जेव्हा मला बाळ राहिलं, प्रेग्नन्सी राहिली, त्यानंतरही जोपर्यंत मला जमिनीवर बसल्या जात होतं, टाका वगैरे दिलेला नव्हता, तोपर्यंत मी याचं पारायण केलं. आणि अगदी त्याचाच आशीर्वाद म्हणून आज माझा मुलगा एवढं त्याला स्वामींचं वेड आहे. तर गुरुचरित्र पारायण ह्या जो ग्रंथ आहे याच्यात सगळं दिलं आहे. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण संतान प्राप्तीसाठी कसं करावं हा भरपूर मोठा प्रश्न आहे, कारण की ब्रह्मचर्य व्रत आहे. तर आता मी माझं सांगते मी कसं करत होते. जेव्हाही आपलं ओव्युलेशन पिरियड संपतो, ओव्युलेशन पिरियड संपला की आपले सेकंड पिरियड्स यायला 10 दिवस बाकी असतील, तेव्हा तुम्ही पारायणाला बसायचं. आणि कसं होतं, यामुळे आपलं पारायणही पूर्ण होतं आणि आपली जी सेवा आहे तीही पूर्ण होते. आता यामध्ये आपल्याला नियम काय पाळायचे आहे, तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता आणि शक्यतो मी तुम्हाला सांगेल की ब्रह्ममुहूर्तावरच वाचा. 3च्या नंतर तुम्ही वाचू शकता. ब्रह्ममुहूर्तावर मन शांत राहतं, घरातील कोणी उठलेले नसते, कामाचंही जास्त टेन्शन नसतं. त्यामुळे 3:30 ते 6:30 किंवा 6 पर्यंत आपला आरामात होऊन जातं. पहिले 3 दिवसच थोडं वाचायला मोठं आहे, नंतर हळूहळू अध्याय कमी होत जातात. तर असं करा तुम्ही. दुसरा नियम जो आहे, बाहेरचं अन्न परान्न जे जंक फूड आहे, आपण कुण्या पाहुण्यांचं घरचं, आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरातलं खायचं नाही, बस हाच नियम आहे त्याचा. आणि त्यानंतर कांदा लसूण आपण वर्ज्य करतो. भात म्हणजे एक धान्य आपल्याला राहायचंय. पहिल्या दिवशी तुम्ही चपाती खाल्ली, चपातीच खा. बाजरीची भाकरी खाल्ली, बाजरीचीच भाकरी खा. 7ही दिवस तेच खायचं आहे.
किंवा मग तुम्ही आता आज सकाळी चपाती खाल्ली आणि संध्याकाळी बाजरीची भाकर खाल्ली तर असं चालणार नाही. तुम्हाला चपातीच खायची आहे. त्यानंतरचा नियम आहे की सगळ्यात मोठा मला तरी वाटतो की ह्या ग्रंथामधला हा सगळ्यात मोठा नियम असेल ब्रह्मचर्य व्रत पाळणे, परान्न न खाणे आणि जमिनीवरती झोपणे. पण याहून एक मोठा नियम मी सांगते तुम्हाला की आपले कर्म, मी प्रत्येकाला सांगते की कर्माला थोडंसं घाबरा. जर तुम्ही आपणाहून कोणाचं मन दुखत असाल जाणून बुजून, तर तुमचं, जर तुम्ही एखाद्याचं जगणं मुश्किल केलं तर देव तुमचं मरणं मुश्किल करतो असं म्हणतात. आपण आपल्याकडून कोणाचं मन दुखवणार नाही. ज्या संतान प्राप्तीसाठी बायका प्रयत्न करतायत ना, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याचं तुम्ही मनापासून एवढे प्रयत्न करा ना की तुमचं मन, तुम्ही जर मन दुखवलं ना, तो समोरचा त्याचा आत्मा तळतळेल आणि तो कुठेतरी त्याचा आत्मा तुम्हाला शाप देऊन जाईल की याने असं काय केलंय बाबा, हा किती दुखवतो आणि देव करतोय, याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, कोणाचं मन दुखवायचं नाही, आपली सेवा करायची, परान्नवर्ज करायचं आणि प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण चालू असो किंवा नसो, आरती प्रत्येकाने दररोज करायची. आरतीने भरपूर दोष कमी होतात. तर हे सगळं आपल्याला या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. पारायणाच्या पद्धत अगदी सोप्या आहे. संतान प्राप्तीसाठी करताय, संकल्पही संतान प्राप्तीसाठीच करा. संकल्प करताना तुमचं नाव गोत्र घ्यायचं आणि तुमच्या मनामध्ये ज्या कुठल्या भावना आहे की महाराज माझं आई पण बाई पण मला सिद्ध करायचंय, मला आई बनायचंय, तुम्ही मला त्या सगळ्यातून मुक्त करा, जो मी त्रास आतापर्यंत सहन केलाय. तुमच्या मनात ज्या कुठल्या भावना आहे, तुम्हाला रडू येतंय रडा, तुम्हाला काय होतंय ते करा, पण तुम्ही महाराजांसमोर व्यक्त व्हायला सुरुवात व्हा. महाराज नक्कीच तुम्हाला फळ देतील. तर ह्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जोपर्यंत तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तोपर्यंत चालू ठेवा. नक्कीच जेव्हा आपल्या महाराजांना आपल्याकडून एक संख्या असते, ते तेवढी सेवा आपल्याकडून करून घ्यायची असते आणि ज्या दिवशी तुमची ती संख्या पूर्ण होईल ना, त्या दिवशी महाराज तुम्हाला नक्कीच फळ देईल. ज्यांना कोणाला बाळ हवंय, संतान प्राप्ती, ह्या ग्रंथाचं प्रत्येक महिन्याला पारायण जरूर करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री